ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचं आज निधन झालंय। वयाच्या 93व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। आणि आशा भोसले यांना श्रद्धांजली वाहिलेली आहे। आदित्य ठाकरे यांनी एक्सपोज केली आहे आणि त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे। नेमकी काय एक्सपोज केली ते आपण बघतोय। आशाताई भोसले यांच्या निधनाचं वृत्त अतिशय दुःखद आणि वेदनादायी आहे। त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन। ओम शांती। यासोबतच अमित ठाकरे यांनी फेसबुक पोस्ट केलेली आहे आणि आशाताईंना श्रद्धांजली वाहिलेली आहे। तीही पोस्ट आपण बघूयात। आशा भोसले यांच्या निधनाची बातमी समजली आणि खूप वाईट वाटलं। मनसे नेते अमित ठाकरे यांची आपण ही फेसबुक पोस्ट बघतोय। आशाताईंना त्यांनी आपल्या श्रद्धांजली वाहत आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत। आशाताई या कोणत्याही एका पिढीपुरत्या मर्यादित नाही। त्यांचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्यांची वर्सॅटिलिटी। काळ बदललाय तरी त्यांच्या आवाजातील कणखरपणा आणि ऊर्जा ही नेहमीच सर्वांना आपलीशी वाटते। आजच्या पिढीतील प्रत्येक संगीत प्रेमींसाठी त्या एक आदर्श राहतील। आपल्या अष्टपैलू आवाजानं त्यांनी जागतिक स्तरावर भारतीय संगीताची जी उंची वाढवली आहे त्याला तोड नाहीये। आशाताई, तुमच्या गाण्यांच्या रूपानं तुम्ही सदैव आमच्या सोबत असाल। एका महान गायिकेला भावपूर्ण श्रद्धांजली अशा शब्दात मनसे नेते अमित ठाकरे यांनी आशा भोसले यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत। वयाच्या 93व्या वर्षी आशाताईंनी अखेरचा श्वास घेतला। गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते, त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली आहे। लताताईंच्या नंतर आशाताई अशा प्रकारचं समीकरण एकंदरीत संगीत क्षेत्रामध्ये हे राहिलेलं आहे। आणि त्यांनी फक्त त्यांची गाणी म्हणजे अष्टपैलू यासाठी म्हटलं की विविध पद्धतीने त्यांनी गाणी गायलेली आहेत। त्यांचा आवाज ऐकल्यानंतर एखादी तरुण मुलगी गाणं गाते की काय असं त्यांच्या आवाजामध्ये जादू होती। सिनेसृष्टीमध्ये त्यांचं फार मोठं नाव हे राहिलेलं आहे। मुंबईला सुद्धा ते अनेक वेळा माझ्या घरी आल्या। माझे त्यांच्याशी अतिशय माझे कौटुंबिक संबंध त्यांच्याशी राहिलेले आहेत आणि त्यांचं जाणं